नाही, नवी मुंबई आणि ठाणा आज माजी नगरसेवकांचा प्रवेश होता. नवी मुंबईच्या काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रवेश केला पाटील म्हणून. उबाटाचे इंदुलकर म्हणून त्यांच्या जिल्हा संघटिका होत्या, त्यांनीसुद्धा आज प्रवेश केला आणि त्या संदर्भात प्रवेश कार्यक्रम आणि निवडणुकीची रणनीती या विषयावरती आमची बैठक झाली. सर, बऱ्याच प्रभागांमध्ये असं झालेलं आहे की उबाटा आणि मनसेचे काही अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारासमोर 1 ते 2च अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे जर या 2 अपक्ष उमेदवारांनी जर अर्ज मागे घेतला, उद्या अर्ज मागे घ्यायची शेवटची तारीख आहे, तर शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून येतील. हे बघा, असं मुद्दाहून कोणी अर्ज बाद केलेले नाही आहेत. एक पद्धत असते, टेक्निकल काही गोष्टी असतात, त्याची अंमलबजावणी करावी लागते. आमचासुद्धा नवी मुंबईमध्ये आमचा अधिकृत उमेदवार बोनकोडे इथे बाद ठरवला, मग आम्ही म्हणायचं का की तो मुद्दाम बाद केला? असं नसतं. टेक्निकली गोष्टी असतात आणि त्या जर फॉर्म भरताना काही चुका असतील तर फॉर्म बाद होतात. आणि आपण पाहत आहे आता कल्याण डोंबिवलीमध्ये पण जवळजवळ 7 ते 8 लोक बिनविरोध होतील आणि ठाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला या आनंदाची बातमी तुम्हाला कळतील. बघा, हे पक्षाचं रुटीन काम आहे आणि ते आम्ही करतो आहे. निवडणुकीमध्ये या सर्व गोष्टी होत असतात. बघा, युती असल्यामुळे मला नाही वाटत की फार काही कठीण प्रवास आहे, कारण उभाटा आणि मनसेला तर उमेदवार भेटलेले नाही आहेत. म्हणजे शोधाशोध, शिवसेनेतला नाराज, भाजपमधला नाराज, RPIमधला नाराज, अशा पद्धतीने लोक उभी केलेली आहेत. फुकटचा म्हणजे जो फुगा होता तो फुटणार आहे आता. काँग्रेसचे पाहिजे होते, मात्र ते बाद झाले नाही. मात्र मनसेच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते, त्यामुळे त्या तिघांनी नियम सगळ्यांना सारखा असतो, त्यामुळे कुठलाही पुरावा न देता अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं योग्य मला वाटत नाही. सर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत. स्वबळाचा नारा कोण कोण काँग्रेस? विक्रांत चव्हाण. हां, विक्रांत चव्हाण. हां, ओके. आले होते, भेटून उबाटाचे पण काही 18 नंबरचे पदाधिकारी भेटायला आलेले आहेत. नाही, मी नाही अजून पाहिलं त्यांना. मी नाही पाहिलं अजून कोण आलं किंवा कोण नाही आलं. परंतु सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे आणि महायुतीचा भगवा 100% निवडून येणार. तर उद्धव ठाकरे असेल, राज ठाकरे यांच्या अनेक ठिकाणी सभा होणार आहे. आपल्या देखील कशा प्रकारच्या सभा असणार आहे? पाहायला गेलं तर नगरपंचायतमध्ये त्याच्या सभा दिसून आल्या. लवकरच वेळापत्रक जाहीर होईल, परंतु आम्ही आमच्या मोठ्या नेत्यांना सांगतो आहे की ठाण्यात लक्ष देण्यापेक्षा तुम्ही बाहेर, ठाण्याच्या बाहेर ग्रामीण भाग असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, महाराष्ट्राच्या विदर्भ असेल, या ठिकाणी आपला वेळ द्या. ठाण्यामध्ये तुमचे शिलेदार ही सर्व बाजी मारून नेतील. म्हणून मात्र त्यांचं सर्वांचं लक्ष ठाण्यावरती आणि मुंबईवरती जास्त. ठाण्यामध्ये समोरच्याला उमेदवारी मिळालेली नाही आहेत, ही परिस्थिती आहे. यावरून समजा काय परिस्थिती आमची आहे या ठिकाणी. सर, नरेंद्र मोदी 11 तारखेला मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. पुस्तक पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. गेले जवळजवळ वर्षभरापूर्वी ठरलेला हा कार्यक्रम आहे. मग त्यानंतर काही वेगळ्या कार्यक्रमात बदल होऊन काही ठिकाणी सभा वगैरे होणार आहेत काही? नाही, मला नाही वाटत, कारण तो एक जैन धर्मियांचा खूप मोठा कार्यक्रम आहे आणि त्याकरता ते येणार आहेत. तर नाराजे ते शक्तीस्थळावर आले होते आणि त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मला काही कल्पना नाही, मी त्यांच्याशी संपर्क साधतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.